देशातल्या सर्वात मोठ्या शस्त्रागाराला नेमकी का आग लागली याबद्दल संरक्षण तज्ञांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत। ये जरूर कहा जा सकता है कि वहाँ इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटिंग की बात नहीं सोची जा सकती, क्योंकि जो हम एमिनेशन रखते हैं उसके अंदर कोई भी ना तो इलेक्ट्रिकल कनेक्शन होता है ना ही कोई इलेक्ट्रिकल पॉइंट्स दिए जाते हैं, क्योंकि ऐसा संभावना ना हो कि इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटिंग हो जाए। या यूं भी नहीं कह सकते हैं कि गर्मियों का मौसम चल रहा है तो कई बार क्या होता है एमिनेशन डिपो में आग लग जाती है एम्बिएंट टेम्परेचर के बढ़ने से, लेकिन वो भी बात नहीं कही जा सकती क्योंकि रात में आग लगी है, तो ऐसा कहना भी मुश्किल है। लेकिन क्या एक असली वजह है वो तो फिर इंक्वायरी के बाद ही पता लग पाएगा। मेरा सोच है कि क्योंकि नागपुर के इलाके में टेम्परेचर ऑलमोस्ट 49-50 डिग्री के आसपास चली गई है, हो सकता है कि गर्मी के कारण कहीं से कोई सूखी झाड़ी से स्पार्क वगैरह निकला हो, जहां से कि ये सेकेंडरी एक्सप्लोजन जो है शुरू हुआ। आपण या संदर्भात जाणून घेऊया की वर्धेच्या डेपोत नेमकं काय होतं आणि काय त्याची वैशिष्ट्ये आहेत ती। भारतीय लष्कराचा सर्वात मोठा दारुगोळ्याचा डेपो म्हणून पुलगाव डेपोची ओळख आहे। आशियातला सर्वात मोठा दारुगोळ्याचा साठा, जगातल्या मोठ्या दारुगोळा डेपोपैकी हा एक मानला जातो। मुदत संपलेला दारुगोळा नष्ट करण्याची यंत्रणा इथे आहे। 3000 सैनिक आणि कर्मचारी इथे कार्यरत असतात। ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं मत आता सर्व थरातून व्यक्त होत आहे। रात्री 2 वाजता लागलेल्या या आगीत भीषण आग आणि आगीचा भडका आपण पाहतोय आणि त्यानंतर जवळ 17 जवानांचा यात बळी गेला। अनेक जवान जखमी झालेत, अनेकांची प्रकृती गंभीर आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा यश त्यात मिळालंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नेमका किती साठा यामध्ये नष्ट झालाय आणि अजूनही 15 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि या स्फोटाची क्षमताच तेवढी आहे। अनेक जवान जखमी झालेत, अनेकांची प्रकृती गंभीर आहे। पुलगाव डेपो हा भारतीय सैन्याचा सगळ्यात मोठा डेपो म्हणून ओळखला जातो। दारुगोळा डेपोला रात्री भीषण आग लागली आणि या आगीत 17 जणांचा बळी गेलेला आहे। काल रात्री नेमकी आगीची कारणं काय असतील याबद्दल आता प्राथमिक चौकशी सुरू आहे, पण या सगळ्या स्फोटानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केले। आपण या संदर्भात अधिक बोलूया। माझे ब्रिगेडियर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत। महाजन सर, स्वागत आपलं झी24 तासमध्ये। पुलगावच्या या डेपोबद्दल आणि एकूणच या डेपोत नेमकं काय काय असतं त्याबद्दल काय सांगाल? आत्ताच आपण या डेपोविषयी पुष्कळशी माहिती दिलेली आहे। मी आपल्याला अजून काही इतर माहिती सांगू इच्छितो। लक्षात ठेवा की सैन्याकडे 30 ते 40 दिवस लढाई करण्याकरता जेवढा दारुगोळा लागेल तेवढा दारुगोळा हा स्टॉक केलेला असतो आणि हा दारुगोळा देशामधली जी विविध दारुगोळ्याची भंडारं असतात तिथे तो पसरवलेला असतो। म्हणजे सगळा दारुगोळा हा एका ठिकाणी ठेवलेला नसतो। काही दारुगोळा भंडारं ही सीमेवरती असतात, काही देशाच्या मध्यभागी असतात आणि काही इतर ठिकाणी असतात। तर हा जो CAD ॲम्युनिशन डेपो जो पुलगावचा आहे हा देशाच्या मध्यभागी असलेला भारतातला सर्वात मोठा दारुगोळा भंडार आहे आणि अशा प्रकारच्या दारुगोळा भंडारमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ॲम्युनिशन ठेवली जाते। म्हणजे जर प्रकार सांगायचे म्हटले तर रायफल किंवा AK-47ला लागणारी ॲम्युनिशन, तोफ गोळा करता लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे गोळे, एअर डिफेन्स करता लागणारे गोळे, मिसाईल्स, मग ते आकाश असो की ब्रह्मोस असो, अशा प्रकारची विविध प्रकारची ॲम्युनिशन ही तिथे स्टॉक केली जाते। आणि ॲम्युनिशनचं जे स्टॉकिंग होतं हे त्यांच्या प्रकाराप्रमाणे असतं। जेवढं कुठल्याही दारुगोळामध्ये स्फोटकाचं प्रमाण जेवढं जास्त असतं तेवढी त्या दारुगोळ्याची जास्त काळजी घ्यावी लागते। म्हणजेच रायफलची ॲम्युनिशन वेगळ्या ठिकाणी ठेवली जाते, मिसाईल्सची वेगळ्या ठिकाणी ठेवली जातात आणि त्या दारुगोळामध्ये जेवढी स्फोटकं असतील त्याप्रमाणे त्याच्या आजूबाजूला ज्या भिंती बांधल्या असतात त्या इतक्या सक्षम बांधल्या जातात की जर स्फोट झाला तरी पण तुमचं हे रक्षण होऊ शकतं। आणि 2 बिल्डिंगमध्ये 50-60 मीटरचं सेफ्टी अंतर ठेवलं जातं।
आग लागली तर आग विझवण्याकरता तिथेच त्यांचे आगीचे बंब असतात, केमिकल्स असतात, म्हणजे अनेक प्रकारची काळजी घेतली जाते. पण इतकं सगळं होऊन सुद्धा इथे आग लागली, ज्यामध्ये 2 अधिकारी आणि 17 जवान गेले. तर म्हणजे ही अतिशय भीषण आग होती. तर ही आग का लागली? तर अर्थात या आग का लागली याला अनेक कारणं आहेत आणि जर वेळ असेल तर मी आपल्याला सांगू शकतो. मी लगेच सांगू की आपण काही विचारणार मध्ये मला? नक्कीच नक्कीच, आपण महत्वाची माहिती आपण सांगा, आम्ही ऐकतोय. हॅलो. हां, बोला बोला. ओके. हां, तर 3-4 कारणं असू शकतील. आतापर्यंत दर 3-4 वर्ष झाली की कुठल्या तरी डेपोमध्ये आग लागते आणि त्यानंतर जी एन्क्वायरी होते, कोर्ट ऑफ एन्क्वायरी ज्याला म्हटलं जातं, याच एन्क्वायरीमध्ये आपल्याला कळेल की या आगीचं नेमकं लागण्याचं कारण काय होतं. पण ऐतिहासिकदृष्ट्या बघता 3 मोठी कारणं असतात. एक तर ॲम्युनिशन ज्यावेळेस त्याचं वय वाढतं आणि त्याचं लाईफ संपलेलं जातं तर ती एकत्र केली जाते, त्याचं पुन्हा टेस्टिंग होतं आणि फिट असलेली ॲम्युनिशन पुन्हा वापरली जाते. म्हणजे नुसतं आयुष्य संपलं म्हणून ॲम्युनिशन बर्बाद केली जात नाही, कारण आपण एक गरीब देश असल्यामुळे आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितो. तर या केसमध्ये जुनी असलेली ॲम्युनिशन जी बाहेर स्टोअर केली होती त्यामध्ये पहिले आग लागली आणि त्यानंतर यामध्ये स्फोट झालेले आहे. दुसरं कारण असू शकतं की ज्याला म्हणावं की शॉर्ट सर्किटिंग होऊ शकतं, ज्यामुळे आग लागू शकते. किंवा सर्वात महत्त्वाचं की कुठल्या तरी देशद्रोही नागरिक, ज्याला ISIने किंवा पाकिस्तानने सांगितलेलं आहे, त्यांनी डेपोमध्ये काहीतरी निमित्त करून आग लागण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी ही वेगवेगळी कारणं असतात. आणि ऑपरेशन पराक्रमच्या वेळेला डेपोमध्ये ज्या 3 आगी लागल्या होत्या, मग तो ॲम्युनिशन डेपो भरतपूरचा असो की ॲम्युनिशन डेपो दापरचा असो, या आगी देशद्रोह्यांनी डेपोच्या आत लावलेल्या होत्या. तर ज्यावेळेस कोर्ट ऑफ एन्क्वायरी होईल आणि संपेल त्यानंतर आपल्याला महिन्याभराच्या आत याचं नेमकं कारण कळेलच आणि त्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांना नक्कीच शिक्षा दिली जाईल. पण मला वाटतं सध्या हे महत्त्वाचं आहे की अशा प्रकारचा ज्यावेळेस हादसा होतो, ॲक्सिडेंट होतो, त्यानंतर 2 प्रकारच्या कारवाया करायला पाहिजेत. एक म्हणजे लगेच आणि दुसरं म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. लगेच असं की आता आग जरी संपलेली आहे तरी पण आजूबाजूला असलेली ॲम्युनिशन ही सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनाशील झालेली आहे, म्हणजे याचा नंतर स्फोट होऊ शकतो. याशिवाय काही स्फोट झालेली ॲम्युनिशन ही जवळजवळ 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर इतक्या लांब परिसरामध्ये पसरलेली असू शकते. म्हणून आता लगेचच मला खात्री आहे की तिथे असलेली सैन्याचे अधिकारी आणि सैनिक सगळ्या एरियाची छानबीन करतील आणि अशा प्रकारचे दारूगोळा कुठे बाहेर उडून जर पडला असेल तर त्याला एकत्र करून त्याला मागे आणलं जाईल आणि त्याला मग ठरलेल्या पद्धतीप्रमाणे त्याला बर्बाद केलं जाईल. याशिवाय दुसरी जी ॲम्युनिशन असते की जी आजूबाजूला होती, ज्याला काही झालं नाही, पण आता एवढे मोठे स्फोट झाले तर ती संवेदनशील बनू शकते, म्हणजे ती धोकेदायक बनू शकते. म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या ॲम्युनिशनचं नंतर पुन्हा टेस्टिंग करावं लागेल आणि बघावं लागेल की ही ॲम्युनिशन वापरण्याकरता सेफ आहे की नाही, ज्याला अर्थात पुष्कळ दिवस लागू शकतात. आणि त्याच्याहून जास्त महत्त्वाची कारवाई अशी की या आगीमध्ये नक्कीच शेकडो कोटी रुपयांची आपली जी ॲम्युनिशन आहे, दारूगोळा आहे, हा बर्बाद झाला असेल. यामुळे याचा परिणाम आपल्या युद्ध सज्जतेवरती पडतो. म्हणून येणाऱ्या काही महिन्यामध्ये, काही आठवड्यामध्ये जेवढा आपलं नुकसान झालेलं आहे तेवढा दारूगोळा आपल्याला पुन्हा एकदा निर्माण करावा लागेल. हीच गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की नुकसान कशा पद्धतीनं झालेलं आहे त्या सगळ्याची अधिकृतरित्या माहिती गोळा करून या पद्धतीच्या उपायासाठी भविष्यात असं होऊ नये त्या सगळ्यासाठी सज्ज होणं ही आणि त्यांचं मनोबल वाढवणं ही आपली महत्त्वाची गरज बनली आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.